52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा सातारा या ठिकाणी होत आहे. सेमीफायनलच्या कुस्त्या झाल्या, चांगल्या कुस्त्या झाल्या. पृथ्वीराज मोहोळ तिकडनं आणि महेंद्र गायकवाड इकडनं कुस्त्या आल्यात. आता थोड्याच वेळामध्ये दोघांची कुस्ती होणार, पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड. आपल्यासोबत शिवछत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद गोविंदतात्या पवार आहेत आणि जयदीप भाऊ गायकवाड हे पण आहेत. वस्ताद, काय सांगाल? पट्टा आता हिंद केसरीकडे वाटचाल करत आहे. मला एक सांगायचं की पहिलं जे हरियाणा पंजाब दिल्लीचा दबदबा होता तो दबदबा आता महाराष्ट्राच्या पैलवानांनी मोडीत काढलाय. आणि पहिलं कसं होतं, कधीतरी जायचे आपले महाराष्ट्राचे पैलवान तिकडे लढायला काय. आणि काही त्याच्या अगोदर जुन्या पैलवानांनी महाराष्ट्राचा दबदबा तिकडे होता पहिलं त्यांच्यावर, परंतु काही काळाच्या नंतर नॉर्थ पैलवानांचा, हरियाणा पंजाब दिल्लीच्या पैलवानांचा आपल्यावर प्रेशर आला होता. परंतु ती आता काही पैलवानांनी मोडीत काढला. बाबा आपण पण काही करू शकतो. तेच आज दोघाही पैलवानांनी, महाराष्ट्राच्या पैलवानांनी दाखवून दिलं की बाबा आम्ही पण कमी नाही आता महाराष्ट्र हरियाणा पंजाब दिल्लीला. आणि केल्याच्या नंतर 100% आपण पण कुठलंही टायटल असेल किंवा पदक असेल, एशियन गेम्स असेल, ऑलिम्पिक गेम्स असेल, कॉमनवेल्थ गेम्स असेल, त्याच्यात आपण 100% सक्सेस होऊ शकतो. फक्त एक आपल्या महाराष्ट्राच्या पैलवानांच्यात कमतरता आहे, म्हणजे सगळ्याच कुठल्याही तालमीतला पैलवान असेल त्यांच्यात एक काय कमतरता आहे की जिद्दारी. आता इथे एक ठीक आहे, थोडं जिद्दारी केले दोघांनी पण. हीच कुस्ती जर हरियाणात असते तर ही दोघं पण तिथं ही झाली असते, कदाचित वेगळा निकाल लागला. हा, कारण प्रेशर मध्ये जाणं. कुस्ती तेच आहे, कुस्ती तशाच पद्धतीने लढायचं आहे. तिथं पण नियम हाच आहे आणि महाराष्ट्रात पण नियम तोच आहे आणि इतर ठिकाणी पण तोच नियम असतो. फक्त प्रेशर, ते म्हणतात ना होम होम पिच, तसं परिस्थिती आहे. आज दोन्ही पैलवान चांगले खेळत, दोन्ही पैलवानांना मी शुभेच्छा देतो. आणि बाबा ही इथंच न थांबता कुस्ती मेहनत केल्यावर परमेश्वर तुम्हाला यश देणारच आहे, यश ही चुकणार नाही. मग ते हरियाणाच्या पैलवानावर बी तुम्ही मात करू शकता, पंजाबच्या पैलवानावर बी मात करू शकता किंवा दिल्लीच्या पैलवानावर बी मात करू शकता. असं काही नाही, फक्त मनात कुठंतरी संकोच निर्माण नाही झाला पाहिजे, हे माझं मत आहे. अनिरुद्ध आणि रजत हे दोन्ही पहलवान उत्तर भारतातील चांगले पहलवान आहेत. त्यांनी चांगल्या कुस्त्या केल्या. पण अनिरुद्ध बरं, महेंद्र गायकवाडची बऱ्याचदा कुस्त्या झालेल्या आहेत. त्या कुस्त्यांचा निकाल काय झालेला आणि त्याचा अनुभव इथं कुठंतरी फायदा झाला का? महेंद्रनं आतापर्यंत, आता मागे 2 महिन्यापूर्वीच महेंद्रची रजतची कुस्ती झाली आहे. आमच्या रेल्वेच्या ट्रायलला, नॅशनल गुजरातला जी गांधीनगरला नॅशनल झालं, म्हणजे 12-0 हरविलं महेंद्रनं अनिरुद्धला. आणि रजतला पण 10 पॉईंटनं म्हणजे टेक्निक फॉल करून हरवलं होतं. आता 2 महिन्यापूर्वीच झालेले आहेत. 2-3 महिन्यापूर्वी गुजरातला नाही का झालं, एक 4-5 महिने झालं, डिसेंबर मध्ये झालं मला वाटतं नॅशनल तिथं. दुसरा म्हणजे अवस्थात मी बरेचसे कोचिंग करताना बघतोय, मित्रमंडळी असो, कोच असो, पण तुम्ही जे कोचिंग करताय त्यात एवढा आत्मविश्वास आणि समोरच्या पहलवानांना आत्मविश्वास वाढण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी जे तुम्ही चेअरिंग करताय, त्यात कदाचित एखाद्याला वाटेल की तात्या शिव्या देतोय पहलवानाला, काहीतरी बोलतोय, पण त्याचं फलित असं आहे की त्या पहलवानाच्या याच्यावर मनावर एवढं पॉझिटिव्ह परिणाम होतोय की ते पहलवान चालतोय, म्हणजे कुस्ती करतोय चांगली. पहलवानाला असं असतं की बाबा थोडं आपण प्रेशर दिला किंवा माइंड वॉश केलं किंवा त्याच्यावर प्रेशर दिला, त्याची कुस्ती तशी असते. काही काही पैलवान असे असतात की मनानं खुलून कुस्ती करणारे असतात. तसं महेंद्र कसं आहे, बाबा थोडा धीमा खेळतो, पहिल्या सुरुवात खेळतो, त्याला राग येतो, परंतु जरा थोडं त्याला मागणं टेकन दिलं तरच तो जरा थोडं पुढं ढकलतो. त्याच्यात ताकद आहे, त्याच्यात सगळं आहे. तो भारतातला नंबर 1चा पैलवान च्या रेंज मधला आहे. हा, त्यानं भारतातले सगळे पैलवान पाडलेत, सगळे, म्हणजे एक पण राहिलेला नाही. म्हणजे कुणीच जे, म्हणजे बऱ्यापैकी पैलवानाला 1-2 कुस्ती केले की लागतो तुका, परंतु महेंद्रनं सगळे पाडलेत. जेवढे पैलवान जुने नवीन सगळे पैलवान पाडून तो 1 नंबरच्या रेंज मध्ये आहे आताच्या सध्याच्या घडीला. नक्कीच धन्यवाद. आणि महेंद्र गायकवाड यांचं खूप कष्ट आहे. 3 वेळेस त्यांना महाराष्ट्र केसरीची गदा पासून लांब राहावं लागलं. की आशा करतो की आता दोन्ही पहलवान आपलेच आहेत, परंतु हिंद केसरीचं स्वप्न पहलवानांचं पूर्ण व्हावं असं प्रत्येकांना वाटतंय, त्यांच्या चाहत्यांना वाटतंय. त्यामुळं दोन्ही पहलवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आपल्यासोबत महाराष्ट्र चॅम्पियन जयदेव भाऊ गायकवाड आहेत, जे की अनेक वर्षे तालमीत होत्यात आणि लहानापासून जयदेव भाऊ त्यांना ओळखतात. मग कितव्या वर्षीपासून तुम्ही महेंद्रांना ओळखताय?
मी एक 5-7 वर्ष झालं महेंद्रची माझी ओळख आहे. जे कनेर म्हणून एक गौतम बाबा माने मैदान घेतात. काय माहिती माझी आणि उमेश शिरतोडे पैलवानची कुस्ती चालू होती आणि लांबनं तात्यांनी त्याला बघितलं महेंद्रला. कुस्ती झाल्यानंतर मला सांगितलं की ते महेंद्र एक नाव माहीत नव्हतं, त्याला बोलवून आण म्हणले आणि त्याला सांगितलं तू कुस्ती मेहनत केली तर चांगला पैलवान होशील. त्याच्याबरोबर बुलेट आप्पा म्हणून आले होते. बुलेट आप्पाला तात्याने गाडीत घेतलं, म्हणले ह्या पोराला माया तालमीत टाक, शी वर्षात जातोय म्हणले बघ मराठी केसरी होतंय. ते मी ऐकलं होतं, मी बरोबर होतो. ते बुलेट आपण 4-5 दिवसात महेंद्रला तिथं आणून घालावलं. त्याचं रुटीन बसना, ती परत माघारी गेला. पण तात्या म्हणलं तुला मी मॅटवर नाही मातीतच तुला हे करतो, असू दे मॅटचं तुला जमाना. तर मी मग त्याला परत माघारी आणला आणि तिथं आम्ही महिनाभर त्याला आपलं रुटीन बसवतो, करमतंय का बरं आहे का असं तसं. मग महिन्यानं तात्याने चालूच केलं त्याच्या माघारी भेट. 1000 सपाटे मारणे, सकाळी रनिंगला नेणे, डोंगर चढायला लावणे, आल्यानंतर रस्सा की आखाडा खांदायला लावणे, संध्याकाळी लढतीला येणे. आमच्यापासून लढतीच वरच्यापासून त्याला उतरवत आमच्यापर्यंत आणायची. अशा 7-8 जणांसंग लढती लावायची. नक्कीच तर पहलवानांना शुभेच्छा. आणि हे सगळे तालमीतले एकाच असल्यामुळे सगळ्या गोष्टी पहलवानांच्या माहीत आहेत आणि एक शांत संयमी चांगलं पहलवान आहे महेंद्र गायकवाड. स्वप्न आहे ते त्यांचे पूर्ण स्वप्न हो या आपण शुभेच्छा देतो. धन्यवाद.